नीट पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करत तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज उल्हासनगर -3 येथील पवई चौकातील उपविभागीय अधिकारी एसडीओ कार्यालयासमोर विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी, युवक, पालक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने संयुक्त आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर करून पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। या आंदोलनात मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनात बंडू देशमुख, शरद पाटील, राजेंद्र शाहू, रोहित साळवे, भीमसेन मोरे, दिलीप मिश्रा, सीमा आहुजा, शिवाजी जावळे, प्रशांत धांडे, दिलीप थोरात आणि महेश फुंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलनानंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात भविष्यातही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। आज उल्हासनगर शहराने परत एकदा राजकीय एकीचं प्रदर्शन केलेलं आहे। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विरोधात होतं। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात होतं, ज्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठी चालवल्या, त्यांची डोकी फोडली, त्यांची माथी फोडली, महिलांच्या देखील चुकीच्या ठिकाणी लाठ्या मारल्या। अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलिसांच्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांचे झालेले हाल ह्याच्या संदर्भामध्ये आजचा हा एक धडक मोर्चा महाविकास आघाडीने उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयावर काढला। वास्तविक संविधानिकरित्या आंदोलन करणं सर्वांचा अधिकार आहे, परंतु या देशातलं असलेलं मोदी सरकार एक प्रकारे हुकुमशहाचं काम करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान ज्याची नैतिक जबाबदारी आहे, शिक्षण मंत्री आहेत त्याची नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायची, त्या राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही। म्हणून अभिजित दिपके जो असेल किंवा सोनम वांगचुक असेल यांना उपोषण करावं लागलं। 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांचं काल रात्री उपोषण सोडलं अशी आम्ही माहिती इंटरनेटवर मिळत आहे। परंतु हजारो विद्यार्थी कुठल्याही राजकीय बॅनरच्या खाली न येता स्वतंत्रपणे दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये जमले आणि त्यांनी क्रांती करून दाखवली। शेवटी पोलीस देखील आहेत, आमचे बांधवच आहेत, त्यांचीही मुलं या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे किंवा भ्रष्ट व्यवस्थेमुळे बाधित होत आहेत। पोलिसांनाही आम्हाला विनंती करायची आहे की ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होत असेल त्याला सहकार्य करा। हे तुमच्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मुलांसाठी देखील आहे आणि ही आंदोलन हे देशाच्या सरकारला जागृत करण्यासाठी आहे। ज्या प्रकारे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर आंदोलन केलं, त्यांना अक्षरशः फरफट्यात ओढून घेऊन गेले पोलीस। आपण सरांनी टीव्हीवर पाहिलं असेल। जर देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला एवढी वाईट वागणूक मिळत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला कशा प्रकारची वागणूक मिळेल? काल मुंबईमध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला, एक पोलीसचा सब इन्स्पेक्टर होता का माहित नाही, विद्यार्थ्यांना धमकी देत होता की आंदोलन जर तुम्ही केलं तर तुमच्या खिशामध्ये पावडर टाकू, काय टाकू, पावडर टाकून तुमचं कायमचं आयुष्य बाद करू। हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीसच्या पोलीस दलातले लोक आहेत। अशा पद्धतीची राजवट भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। फुले शाहू आंबेडकरला मारणारा आमचा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा आमचा महाराष्ट्र आहे आणि अशा प्रकारचं जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो केंद्रातल्या सरकारचा निषेध करतो। धर्मेंद्र प्रधानचा पुनश्च एकदा राजीनामा मागतो आणि ज्या निष्पाप मुलांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर खोट्या केसेस भरल्या, ते महाराष्ट्र असो, मुंबईत असो, दिल्लीत असो किंवा भारतात कुठेही असो, त्या सर्व केसेस तातडीने रद्द झाल्या पाहिजे। सर्वप्रथम मी भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना झुरळ म्हणून संबोधलं। कारण काय झालं, गेल्या 12 वर्षामध्ये या भाजप सरकारची जी तानाशाही होती, जी हुकुमशाही होती, त्याच्या विरोधात कोणी रस्त्यावर यायला तयार नव्हतं, कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं। परंतु न्यायाधीशांच्या एका वक्तव्याने या देशातला सर्व तरुण जागी होऊन आज रस्त्यावर आहे।
काल जर बघितलं मोदींचं स्टेटमेंट आलंय, मोदींना स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, तेही मोदी प्रेस समोर नाही आले. त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलाय. तुम्हाला स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, याचा अर्थ तुम्ही काय वाट बघत होता का विद्यार्थी किती मरतील, लोक किती मरतील, याची तुमची अशी काही इच्छा होती का? जर 26-27 दिवस लोक उपोषणावर बसले, 8 दिवस झाले विद्यार्थी रस्त्यावर, त्यावेळेस मागे घेतलं गेलं नाही, तर हे सर्वपक्षीय आंदोलन येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र असेल, याची सरकारने दखल घ्यावी. 30 दिवसापासून जंतर मंतर येथे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं. आणि ही जे केंद्राचं सरकार आहे, नरेंद्र मोदी असेल, अमित शहा असेल, ज्यांनी काय जी दडपशाही केली आणि त्या दडपशाहीमुळे ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, तसंच महाराष्ट्रामध्ये पण मुंबई सारख्या शहरामध्ये 800 ते 900 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, पालकांवर गुन्हे दाखल केले. या दडपशाहीच्या विरोधात आज उल्हासनगर शहरामध्ये सर्वच पक्ष एकत्र येऊन प्रांत यांना एक निवेदन देण्यात आले आहे. आणि जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जे कोणी केला आणि जे पोलिसांचे नंबर प्लेट नव्हते व त्यामध्ये RSS चे गुंड लोक ज्यांच्याकडे पोलिसांच्या काठ्या होत्या, या लोकांनी सुद्धा या लहान 12 वर्षापासून तर 25 ते 30 वर्षापर्यंत मुला मुलींना जे कपडे फाडोपर्यंत मारले, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि हे जे काही सरकार आहे ते संवेदनाहीन सरकार आहे. त्यांनी चर्चा न करता अजिबात विद्यार्थ्यांना वेठीस धरलेलं आहे. आणि त्यांची एक क्षुल्लक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जे नीट परीक्षेचे जबाबदार आहे, त्यांनी त्याची नैतिकता घेऊन राजीनामा द्यावे. महाराष्ट्रात जर बरेच उदाहरणं सांगितले जातात की विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. पण ही अशिक्षित नरेंद्र मोदी आणि शिक्षण याच्यामध्ये त्याला काय गंध वाटत नाहीये. त्यामुळे हे सरकार त्या धर्मेंद्र प्रधानला पाठीशी घालत आहे. तरी या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी सर्वच पक्ष महाराष्ट्रात आंदोलन करत आहे. त्यासाठी आज आम्ही इथे उल्हासनगरला आलो आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन शिक्षणाची जी काय सुधारणा व्हायला पाहिजे त्यासाठी सर्व विरोधी पक्ष प्रयत्न करत राहील.